पंकजा मुंडे या मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी कार्यकर्त्याची पायी वारी बघायला मिळाली। सोलापूर ते कोल्हापूरच्या ज्योतिबाला या कार्यकर्त्यानं साकडं घातलेलं आहे। पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी या कार्यकर्त्यानं ज्योतिबाला साकडं घातलंय। विजय काळे असं या कार्यकर्त्याचं नाव आहे आणि सोलापूरमधल्या तांदूळवाडीचा हा कार्यकर्ता आणि या कार्यकर्त्यानं सोलापूर ते कोल्हापूर अशी पायी वारी केलेली आहे पंकजा मुंडे यांच्या मुख्यमंत्री पदासाठी। राज्याच्या पहिला महिला मुख्यमंत्री व्हाव्यात या मागणीसाठी देवाला साकडं जे आहे ते या ठिकाणी घातलेलं आहे। पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री व्हावं यासाठी हे साकडं जे आहे ते घातलेलं आहे। काय सांगाल, नक्की काय मागणी घेऊन आपण पायी चालत निघालेले आहात, कुठे निघालेले आहात? माझे नाव विजय नागनाथ काळे, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या, या महाराष्ट्राची रणरागिणी, या महाराष्ट्राची वाघीण पंकजाताई मुंडे, या महाराष्ट्राची महिला पहिले मुख्यमंत्री व्हावं हे माझं साकडं आहे। मी ज्योतिबाला चालत चाललेला आहे। साधारण मला 18 दिवस प्रवास आहे। 350 किलोमीटर माझ्या गावापासून ज्योतिबा आहे। मी 350 किलोमीटर चालत जाणार आहे। पंकजा मुंडे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व्हावं म्हणून जाणार आहे। अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी व दक्षिण सोलापूर जिल्ह्याचे सरचिटणीस सिद्धाराम हेले यांच्या मार्गदर्शनाखाली मी भाजपचं काम करतो। माझी एवढी एकच इच्छा आहे की पंकजाताई महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व्हावं। माझा साकडा आहे ज्योतिबाला म्हणून मी जात आहे। कॅमेरामन विनोद मुनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।